मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी आता फोनवर बोलत बोलत नंदिनीच्या रूममध्ये येते. आता नंदिनी तिथे काहीतरी करत असते आणि मानिनीकडे पाहते. तर मानिनी तिच्या आईबरोबरच फोनवर बोलत असते आणि म्हणत असते की हो, विक्रम आल्यानंतर मी देईल त्यांना फोन, तुला जावई बापूंबरोबर बोलायचं आहे ना, ठीक आहे असं म्हणून आता ती फोन ठेवते. नंदिनी हे सगळं बोलणं ऐकते आणि हसते. नंदिनी आता विचारते, काय झालं हो आई? तेव्हा आता मानिनी म्हणते, अगं काय असतं माहिती आहे तुझ्या बाबांचं, मला जर माहेरवरून फोन आला ना तर लगेचच दुसरीकडे पळ काढतात. ते अजिबात जागेवर थांबतच नाही. ते कधीच असं वर्षानुवर्ष माझ्या माहेरच्या माणसांबरोबर बोलत नाही. आणि मग मी सुद्धा काय करते, हे बाहेर गेले की मग माहेरच्यांना फोन करते आणि तासनतास आपली निवांत गप्पा मारत बसते. तेवढंच बरं वाटतं ना गं जरा. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना, माहेरच्यांबरोबर बोलल्यानंतर खूप छान वाटतं, असं रिलॅक्स वाटतं, मन प्रसन्न होतं. मग त्यावेळी मानिनी विचारते, तुम्हा दोघींनाही असं वाटत असेल ना गं, तुझ्या आईबाबांबरोबर फोनवर बोलावं किंवा त्यांना असं भेटायला जावं? नंदिनी म्हणते, हो आई, मला ना आठवण तर खूपच येते. तेव्हा मानिनी विचारते, मग काय करतेस तू अशा वेळी? तेव्हा नंदिनी सांगते, काही नाही, घरी फोन करते, विचारपूस करते. आणि तेवढीच खुशाली कळली की मग खूप बरं वाटतं. तेव्हा मानिनी म्हणते, अगं जायचं मग घरी, अशी अधूनमधून जा की, आणि त्यांनाही तशी तुमची आठवण येतच असेल ना. मग आता नंदिनी म्हणते, हो, प्रत्येक वेळी फोन आल्यानंतर आई म्हणतच असते, अगं ये ग, घरी ये, आम्हाला भेटून जा, पण कामामुळे वेळ मिळत नाही ना जायला. त्यावेळी मानिनी म्हणते, असं नसतं करायचं नंदिनी. अगं मी तुम्हाला कधी काही विचारते का? मी काही खाष्ट सासू आहे का? अगं तू ऐक हा, माहेरी जायचं, छान 2-3 दिवस राहायचं आणि मस्त एन्जॉय वगैरे करायचा आणि मग यायचं परत सासरी. तेव्हा नंदिनी आता असं बोलल्याबरोबरच मानिनीने विचार करू लागते आणि म्हणते, फक्त 1-2 महिन्यांसाठी नाही हो आई, मी अगदी 6 महिन्यांनंतर कायमचीच माझ्या माहेरी जाणार आहे. असं म्हणून तिच्या मनातील दुःख ती कुणाला सांगत नाही, एकदमच गप्प गप्प होते. मानिनी विचारते, नंदिनी कुठल्या विचारांमध्ये तू हरवलीस? बरं बस इथे, माझं काम आहे जरा तुझ्याकडे. मग आता नंदिनी विचारते, काय काम होतं आई, बोला की. मग मानिनी हसते आणि म्हणते, अगं यांनी ना माझं काम जरा वाढवूनच ठेवलंय. नंदिनी विचारते, नक्की काय केलंय आता बाबांनी? त्याच वेळी मानिनी सांगते, तू पाहिलं ना सकाळपासून ते किती धावपळ करतायत. आता मी काहीच घरातलं काम करू नये यासाठी ते नेल पॉलिश मला लावून गेले आहेत आणि कुठून आणलंय नेल पॉलिश काय माहीत, ते वाळतच नाहीये. तेव्हा नंदिनी आता हसते आणि म्हणते, बाबा ना अगदी ग्रेट आहेत, ग्रेट आई. मग आता मानिनी म्हणते, हो ना, आहेच ते ग्रेट, पण मला ना त्यांच्यासाठी पत्र लिहायचंय, तू मदत करशील का मला? तेव्हा नंदिनी म्हणते, हो. तेव्हा नंदिनी आता म्हणते, आई अहो पत्र वगैरे? मग आता मानिनी म्हणते, हो अगं, ते एवढं सगळं करतायत माझ्यासाठी, मग मलाही त्यांच्यासाठी एक छान असं पत्र लिहावंसं वाटतंय. म्हणजे दरवर्षी जसं मी त्यांच्यासाठी पत्र लिहावं आणि त्यांनी वाचावं, हे सगळं त्यांना खूप आवडतंच. कारण आत्ताच्या काळात खरं तर कोण पत्र लिहितं, पण तरीही आम्हा दोघांना असंच नेहमी वाटतं की नवरा बायकोने एकमेकांना अशी अधूनमधून का होईना पत्र लिहायला हवी. तेव्हा नंदिनीला हे ऐकून आता जरा धक्काच बसतो. मग मानिनी आता विचारते, काय ग, जीवाने दिलंय का ग तुला असं कधी पत्र? मग आता लगेचच नंदिनीला आठवतं की कशा प्रकारे आमचं नातं तोडण्याविषयीचं पत्र लिहिलं होतं, कारण त्याला नंदिनीबरोबर राहायचंच नसतं, परंतु त्याने ते पत्र काव्यासाठी लिहिलेलं असतं आणि उगीचच नंदिनीचा गैरसमज झालेला असतो. नंदिनी त्याच पत्रामध्ये अगदी हरवून जाते आणि तोच विचार करते. मानिनीने असं हसून विचारल्यामुळे की तुला पत्र लिहिलं होतं का, परंतु नंदिनीच्या डोळ्यासमोर तेच आता निगेटिव्ह पत्र येतं. त्यामुळे नंदिनींना सुद्धा खूप मोठा गैरसमज जीवाबद्दलचा करून घेतलेला असतो. तेव्हा मानिनी आता विचारते, नंदिनी, अगं मी तुला काहीतरी विचारतीये, बोल ना, जीवाने लिहिलं होतं का तुला पत्र? आणि तुझ्याकडे पत्र लिहायला वेळ आहे ना ग थोडासा? तेव्हा नंदिनी म्हणते, हो आई, आहे अहो माझ्याकडे वेळ, मी पटकन नोटपॅड घेऊन येते हा.
असं म्हणून ती आता नोटपॅड घेते आणि अजूनच उदास होते. दुसरीकडे विक्रमचं वेगळंच काहीतरी सुरू असतं. तो आता जीवा आणि काव्याला फ्रेंडशिप बँड आणून देतो आणि म्हणतो, चला बरं बांधा एकमेकांच्या हातामध्ये ते बँड. तेव्हा जीवा आणि काव्या धक्क्यानेच एकमेकांकडे पाहतात. खरं तर त्यांना एकमेकांना तो फ्रेंडशिप बँडच बांधायचा नसतो. तर विक्रम सारखाच हट्ट करत असतो, अरे बांधा बांधा. तेवढ्यातच आता लगेचच विक्रमला फोन येतो. तर तेथे फोनचा आवाज येत नसल्यामुळे विक्रमला नाईलाजाने बाहेर जावं लागतं. विक्रम तेथून जाताच लगेचच आता जीवा म्हणतो, बाबांनी सांगितलं म्हणून मला हे बांधावं लागते. तेव्हा आता ती म्हणते, 1 मिनिट, अरे बाबांनी सांगितलं म्हणूनच मला हे तुला फ्रेंडशिप बँड बांधावं लागतंय. मला काही वेड नाही लागलं तुला फ्रेंडशिप बँड बांधायला, जन्मजेय. तेव्हा तो म्हणतो, मी सुद्धा अक्कल काही घाण नाही ठेवली आहे. आता नशीब बाबांना फोन आला आणि ते बाहेर गेले, नाहीतर हा बँड बांधावाच लागला असता. तेव्हा आता काव्या म्हणते, तू जरी बांधला असता ना तो फ्रेंडशिप बँड, तरीही माझ्या रूममध्ये जाऊन मी तो काढून फेकून दिला असता, समजलं. आणि असंही मला आता तुझ्याकडून काहीही नको आहे. तेव्हा जीवाला एका क्षणी धक्का बसतो, पण तो सुद्धा तिच्याच तोंडावर सांगतो, मलाही काही गरज नाही आहे तुझी किंवा तुझ्यासोबत कोणतंही कनेक्शन ठेवायचं नाही आहे इथून पुढे मला. अरे तसंही आता सगळं काही संपलंय. मग आता काव्य विचारते, काय रे, काय संपलंय काय? कनेक्शन काहीही केल्या संपत नाही. अरे आज सकाळी विक्रम काकांनी मानिनी काकूंसाठी केलेली कविता ऐकली आहे मी, समजलं. आणि गंमत म्हणजे आपण एकत्र असताना तीच कविता तू माझ्यासाठी गाऊनसुद्धा दाखवली होती. अरे थोडक्यात काय, ती कवितासुद्धा अगदी दुसऱ्याचीच ढापली होतीस तू. तेव्हा जीवाला आता राग येतो आणि म्हणतो, हे बघ मी आता ना. मग आता काव्या म्हणते, काहीही बोलू नकोस तू, एकदम गप्प राहा. मला काहीही ऐकायचं नाहीये, कारण मला तुला आता कायमचंच पुसून टाकायचंय. इतकं पुसून टाकायचंय ना की तू समोर आल्यानंतर मला काहीही आठवता कामा नये. आणि मुळात तू जे समोर येतोस ना माझ्या, तेच मला नको आहे. तेव्हा तो विचारतो, मग काय येतेस ग माझ्यासमोर, आणि मला सुद्धा हौस नाही आहे अशी तुझ्यासमोर येण्याची. तेव्हा आता ती म्हणते, अरे हौस नसेल ना तरीही तू टाळतच नाही आहे माझ्यासमोर येण्याचं. तो विचारतो, कसं टाळणार आहे सांग बरं तू, कसं टाळू मी. आणि असं एकाच घरात राहून कसं टाळणार तरी कसं आहेस. आणि इतकंच तुला असं वाटत असेल ना की नकोच आहे मी तुझ्या नजरेसमोर, तर जा कुठेतरी, तुला कुणी अडवलंय. असं म्हणून जीवा आता तेथून जायला निघतो. तेव्हा काव्या म्हणते, हो जाणारच आहे मी, आता फक्त 6. असं म्हणून ती तोंडातला शब्द तोंडातच ठेवते. तेव्हा तो विचारतो, 6 काय? मग आता लगेचच काव्या मनात विचार करते, जीवाला माझ्या आणि पार्थच्या डिवोर्सबद्दल कळायला नको, नाहीतर तो उगीचच माझ्या ताईला सांगेल. मग आता जीवा विचारतो, अगं काय बोलतोय मी, फक्त 6 काय नक्की? तेव्हा ती म्हणते, तुला का सांगू मी, तू कोण आहेस माझा तुला सांगायला. असं म्हणून आता ती लगेचच तेथून जाते. तर जीवाला सुद्धा आता वाईटच वाटतं आणि तो फ्रेंडशिप बँड असतो ना तो फेकून देणार असतो, परंतु स्वतःला आता तो कंट्रोल करतो. तर आता जीवाला त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. त्याला कळून चुकलेलं असतं की काव्याच्या मनात असं काहीतरी आहे आणि जे ती करून दाखवणारच, कारण ती खूप हट्टी मुलगी आहे. तर दुसरीकडे आता मानिनीचं अजूनही नंदिनीला पत्र लिहायला सांगणंच सुरू असतं. नंदिनी आता छान असं पत्रसुद्धा लिहून देते आणि सर्वात शेवटी नंदिनीला सांगते, युअर्स लव्हिंगली मानिनी, असं लिही शेवटी. मग आता नंदिनी म्हणते, आई आपण एक ट्विस्ट आणूयात यामध्ये, कारण बाबांना आता असं सांगायलाच नको आणि त्यांना असं समजायला नाही पाहिजे की इथे मानिनी नाव लिहिलं आहे. त्यांनी स्वतःहून ओळखायला हवं की तुम्ही ते पत्र लिहिलंय. तेव्हा मानिनी म्हणते, ठीक आहे नको लिहू मग माझं नाव. त्यानंतर आता मानिनी तिचे आभार मानते, कारण नंदिनीने खूप छान असं पत्र तिला लिहून दिलेलं असतं. मानिनी म्हणते, ऐक ना मी जरा साडी चेंज करून येते आणि तुझ्याच रूममध्ये हे पत्र ठेव, कारण मी देण्या अगोदर यांना ते पत्र हाताला लागायला नको, नाहीतर अगोदरच वाचून घेतील आणि त्यातलं सरप्राईजच जाईल. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही या चेंज करून. मग आता त्यावेळी मानिनी जाता जाता सांगते, मी हे पत्र यांच्यासाठी लिहिलंय, कुणाला सांगू नको कारण जीवा गधडा आहे ना तो अख्ख्या घरवर नुसती रिक्षा फिरवत बसेल. तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे पण त्यांच्याशी कोण बोलतंय. त्यावेळी आता मानिनी पुन्हा मागे येते आणि विचारते, काय म्हणालीस, त्यांच्याशी कोण येतंय म्हणजे?
तर नंदिनी आता शांत बसते आणि म्हणते काही नाही हो आई. त्यावेळी आता मानिनी पुन्हा एकदा नंदिनीला म्हणते, ज्या नवऱ्याने मला नेल पॉलिश लावले त्यापेक्षा तुझ्या नवऱ्याने तुझ्या हातात हा बँड बांधलाय ना, तो नेल पॉलिशपेक्षा खुलून दिसतोय. तेव्हा आता असं म्हणून मानिनी तेथून जाते. तर नंदिनी आता आरशासमोर जाऊन उभी राहते आणि त्या फ्रेंडशिप बँडकडे पाहतच राहते आणि तिला आता ते फ्रेंडशिप बँड बांधल्याचे सर्व प्रसंग आठवतात. तर तेवढ्यातच आता मानिनीसाठी तिने जे पत्र लिहिलेलं असतं ते पत्र उडून आता तिकडे दरवाजाजवळ जातं. तर नेमका आता जीवा तिथे आलेला असतो आणि जीवाच्या पायाजवळच ते आता पत्र पडतं. तेव्हा जीवा येऊन ते पत्र हातात घेतो. त्याला समजतं हे तर नंदिनीचं अक्षर आहे. मग आता त्यावर काय लिहिलंय ते तो वाचू लागतो. त्यामध्ये लिहिलेलं असतं की प्रिय, तुम्ही माझ्यासाठी गजरा आणता, मला घास भरवता, असं म्हणून तो हसतच तिच्याकडे पाहतो. तर आता त्याला ते प्रसंग आठवतात की कशा प्रकारे गुढीपाडव्याच्या दिवशी मी पहिला घास नंदिनीला भरवला होता. मी तिच्यासाठी नेहमीच गजरे घेऊन सुद्धा देतो. हे सगळं आठवल्यानंतर त्याला आता जाणीव होते की नंदिनीला मी जे काही करतोय त्याची जाणीव आहे म्हणून. मग तो पुढे वाचू लागतो की तुम्ही जे एफर्ट्स घेतात ते मला खूप आवडतं आणि मी रुसले चिडले तर मला सॉरी म्हणण्यासाठी जी धडपड करता ती खरंच खूप क्यूट वाटते मला. मग आता जीवाला तेही प्रसंग आठवतात की कशा प्रकारे जेव्हा नंदिनी माझ्यावर चिडली होती आणि मी तिला त्या स्टॉलने सॉरी असं लिहून बेडवर ठेवलं होतं, हे सुद्धा त्याला आठवतं आणि तो अजूनच खुश होतो. आता जेव्हा वाचतो की कधी आयुष्यामध्ये मी रुसले आणि तुम्ही रुसलात तर मी तुम्हाला मनवेल आणि तुम्ही मला मनवायचं आणि तुम्ही चिडलात ना तर मी तुम्हाला लाडीगोडी नक्कीच लावेल, पण काहीही झालं तरी संवाद नाही थांबला पाहिजे. युअर्स लव्हिंगली. ते सगळं तो पत्र वाचतो आणि त्याला वाटतं की नंदिनीनेच माझ्यासाठी हे लिहिलंय. मग आता त्याचा खरंच खूप मोठा गैरसमज झालेला असतो, कारण आता मानिनीने ते विक्रमसाठी लिहिलं आहे ते कळतच नसतं. त्यावर हस्ताक्षर नंदिनीचं असतं. त्याचबरोबर नंदिनीने असंही मानिनीला सांगितलेलं असतं की त्यावर नाव लिहू नका म्हणून. मग त्यानंतर आता तो म्हणतो, कसली आतल्या गाठीची आहे ही चकाचक बाई. माझ्याबद्दल असणारी आपुलकी आणि काळजी तिला या पत्रातून लिहून द्यायची होती का माझ्यासाठी. मग आता असं म्हणून तो पुढे पुढे येत असतो. त्याचवेळी नंदिनीचं लक्ष मागे जातं. तर नंदिनी आता मागे वळून पाहते आणि म्हणते, अरे बापरे, कुठे गेलं ते पत्र. जीवा ते पत्र पाठीमागे लपवतो आणि विचारतो, काय काय शोधतीयेस तू. ती म्हणते, काही नाही, जे तुमच्या हाती लागायला नको. मग त्यानंतर जीवा पुन्हा पुन्हा फोर्स करतो, अगं बोल, काय शोधतीयेस. काहीही करून सांगतच नाही. त्यामुळे आता जीवा म्हणतो, अरे कसली ॲक्टर आहेस ग तू, काही सांगतच नाही मला. अगं म्हणजे तोंडावर भांड भांडतेस तू माझ्याशी आणि दुसरीकडे काय म्हणतेस तर संवाद बंद होता कामा नये, असंच ना. तेव्हा नंदिनी म्हणते की मी असं कुठे बोलले, तुम्हाला काही बोलले का आजपर्यंत. जीवा म्हणतो, बोलली नाहीस पण लिहिलं असशीलच ना. त्यावरती नंदिनी म्हणते, मी असं काहीही लिहिलेलं नाहीये. तेव्हा जीवा म्हणतो, बघ बघ जरा नीट आठवून बघ. अगं मनातलं कदाचित सगळं काही व्यक्त झाली असशील. नंदिनी म्हणते, अहो खरंच मी असं काहीही लिहिलेलं नाहीये आणि लिहायचं असतं तर मी सरळ अशी लिहील कशाला, तोंडावर बोलेल ना तुमच्या. मग आता तो म्हणतो, काय लबाड कोल्ह्यासारखी आहेस ग तू, असं तोंडावर भांडतेस आणि किती बोलतेस आणि मनात असं काय काय माझ्याबद्दल साठवून ठेवलंस. तेव्हा नंदिनी आता अजूनही ते पत्र शोधत असते. तेव्हा आता ती विचारते, अहो थांबा एक मिनिट, मी काहीही साठवून ठेवलेलं नाहीये आणि हे काय बोलताय तुम्ही, मी तुमच्यासाठी काहीही लिहिलेलं नाहीये. तेव्हा तो विचारतो, नक्की हो का. मग आता ती म्हणते, नक्की. तेव्हा तो हळूच पत्र बाहेर काढतो आणि विचारतो, हे पत्र मग कुणी लिहिलं. तेव्हा ती लगेचच त्याच्या हातातून ते पत्र घेऊ लागते. जीवा आता इकडे तिकडे ते पत्र आता पुन्हा लपवण्याच्या प्रयत्नात असतो आणि म्हणतो की मी हे देणारच नाही. तरीही नंदिनी कशीबशी त्याच्या हातातून ते पत्र आता घेते. मग आता हे पत्र तुम्हाला कसं मिळालं आणि तुम्ही वाचलं का हे पत्र, असं ती घाबरतच विचारते. तेव्हा तो हसतो आणि म्हणतो, अगं असं काय करतेस, माझ्यासाठी लिहिलं होतं ना की तुम्ही मला गजरा देता, मला घास भरवता, पण तुम्ही माझ्यासाठी जे एफर्ट्स घेता ना ते मला खरंच खूप क्यूट वाटतं आणि एफर्ट्स एवढे क्यूट वाटतात तर पाणीपुरी आणि ऑमलेट का नाही खाल्लं. तेव्हा नंदिनी डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, एक मिनिट, जरा तुमच्या विचारांना ब्रेक मारा बरं. हे पत्र मी तुमच्यासाठी नाही लिहिलं, हे मी पत्र माझ्या बाबांसाठी लिहिलंय. तेव्हा धक्क्यानेच तो विचारतो, काय,
हे पत्र तू माझ्या बाबांसाठी लिहिलंस? चल, कसं शक्य आहे असं तो विचारतो. आणि बाबांनी कधी दिला ग तुला गजरा? तेव्हा ती विचारते, तुमचा वरचा मजला जरा रिकामा आहे का हो? मग आता नंदिनी म्हणते, हे पत्र मी बाबांसाठी आईच्या वतीने लिहिलंय. तो म्हणतो, चल चल, उगीच आता सारवासारव करू नकोस हा, तू असं कधीही करणार नाहीस. अगं, तुझ्या मनात माझ्यासाठी काय विचार आहेत ना, हे कळलंय मला आता. मग आता तुमच्याबद्दल जे काही वाटतं ते ऑलरेडी मी बोलून दाखवलंय असं आता नंदिनी म्हणते. तुमचा मी गैरसमज ना आता दूरच करते. ऐका झालं काय? आईंनी नेलपेंट लावलं होतं, ओलं होतं. त्या म्हणाल्या, मग माझ्यासाठी पत्र लिहून दे. आणि ते मी पत्र लगेचच लिहून दिलं. तेव्हा जीवा आता हसल्यावारी सगळं काही घेतो आणि म्हणतो, एवढं सगळं झालं आणि हे पत्र मला माझ्या हातात मिळालं आणि त्याहीपेक्षा जास्त इन्सिडन्स काय तर यातला जो काही कंटेंट आहे तो अगदी आपल्याला जाण्यासारखा आहे. आणि हे खरंच मला माहित नव्हतं की आई अगदी हल्ली आज पत्र लिहायला लागली. आता हे मला सगळं काही दादाला सांगायला हवं असं जीवा आनंदाच्या भरात आता म्हणतो आणि तेथून निघालेला असतो. त्याचवेळी नंदिनी त्याला अडवते आणि म्हणते, नाही, आता सांगून तर दाखवा, मग बघते तुमच्याकडे. मग तुम्ही आहात आणि मी आहे. आता या पत्राची रिक्षा अजिबात घरभर फिरवायची नाही. तेव्हा जीवा विचारतो, 1 मिनिट, अगं तुम्हाला धमकी देतीयेस का? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, ज्या भाषेत तुम्हाला कळतं त्याच भाषेत मी बोलण्याचं ठरवलंय. आणि घड्याळ बघा बरं. तो म्हणतो, सुरू आहे. ती म्हणते, काय सुरू आहे? संध्याकाळ झालीये, आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे आज, जा जरा कपडे बदला असं म्हणून ती सरका त्याच्यावर ओरडते आणि त्याला बाजूला असं व्हायला सांगते. मग आता तो म्हणतो, अरे बापरे, काय हे स्वतःच माझ्यावर सारखी पॉवर दाखवते. आणि काय तर म्हणे आईबाबांची अॅनिव्हर्सरीची पार्टी आहे. या चकाचक बाईला काय माहीत, माझे सुद्धा ते आई बाबाच आहेत आणि सततच मला दम देत असते असं म्हणून तो घड्याळामध्ये पाहतो तर 7:30 वाजलेले असतात. इकडे आता काव्य आपल्या रूममध्ये असते आणि साडी वगैरे नेसून अगदी छान अशी तयार होते. मग आता ती स्वतःला आरशात पाहत असते, आपले केस व्यवस्थित सेट करत असते. त्याच वेळी तेथे कुणीतरी येतं आणि जोरातच शिट्टी वाजवतं. मग काव्याला धक्काच बसतो अचानक की नक्की कोण आलंय म्हणून. ती मागे वळून पाहते तर ती असते नंदिनी. आणि नंदिनी सुद्धा अगदी छान अशी साडी नेसून तेथे तयार होऊन आलेली असते. मग आता दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात. त्यावेळी काव्य विचारते, ताई, अगं तू चक्क शिट्टी वाजवलीस? मग आता नंदिनी म्हणते, अगं वाजवाविषयी वाटली, एवढी सुंदर दिसतीयस तू. तेव्हा काव्य म्हणते, माझी नंदिनी ताई सुद्धा खूप म्हणजे खूप गोड दिसतीये. हो, पण माझ्यापेक्षा सुंदर नाही हा. त्यावेळी नंदिनी म्हणते, हो का? मग त्यावेळी नंदिनी सांगते, माझी गोड गोंडस बहीण माझ्यापेक्षा नेहमी उजवी दिसावी असंच मला वाटतं. तेव्हा काव्य विचारते, हो का? मग नंदिनी म्हणते, हो. तेव्हा काव्या म्हणते, ताई, पण मला असं कधीच वाटत नाही, कारण उगीचच आपल्या दोघींमध्ये ही स्पर्धा कशाला? तेव्हा नंदिनी विचारते, हो का, बरं. त्यावेळी नंदिनी हसते आणि म्हणते, पण आरुषी किती स्पर्धा करायचीस ग तू, आणि किती त्रास द्यायचीस तू तिला. आपली सतत अशी चिडवत असायचीस आणि लग्ना अगोदर किती खेळीमेळीने राहायचीस ग तू काव्या. आणि तुझ्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट तू हक्काने माझ्याबरोबर शेअर करायचीस. आणि लग्न करून या घरात काय आलो तर जुन्या बहिणी मागेच पडल्यात ग. आणि इतकं काय बदललं असेल आपल्या नात्यात असं ती आता काव्याला विचारते. तेव्हा काव्य तर एकदम धक्क्यानेच नंदिनीकडे पाहते, पण आता तुला तो विषयच काढायचा नसतो. मग त्यानंतर आता ती म्हणते, ताई, आपलं अख्खं आयुष्यच 360 डिग्री बदललंय आणि नात्याचं काय घेऊन बसलीस? आता काव्याच्या मनात असणारं दुःख नंदिनीला समजत असतं, परंतु ते दुःख काय आहे हे मात्र उमजत नसतं. मग आता असं म्हणून काव्याच आता नंदिनीला सावरते आणि म्हणते, काय बोलतोय आपण, हे उगीच ना सेंटी होतोय हा आता. आणि आजचा दिवस असा सेंटी होण्याचा नाहीये, कारण आजचा दिवस हा सेलिब्रेशनचा आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना, तरीही अजून एक गोष्ट सुद्धा सेलिब्रेट केलेली नाहीये. तेव्हा कुठली गोष्ट असं काव्या विचारते. मग नंदिनी म्हणते, अगं सख्या बहिणी आहोतच, पण पक्क्या मैत्रिणी सुद्धा आहोतच ना, आणि अजूनही आपण एकमेकींना फ्रेंडशिप डे विश नाही केलंय. तेव्हा आता काव्य हसते आणि म्हणते, काय ताई, आता या गोड काव्याकडून या लाडक्या नंदिनी ताईला हॅपी फ्रेंडशिप डे असं म्हणून ती मोठ्यानेच आता हसते. त्याच वेळी आता दोघीही एकमेकींना मिठी मारतात.
त्यानंतर काव्या म्हणते, ताई 1 मिनिट, पण आपण असं एकमेकींना विश का करतोय फक्त? तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय? तेव्हा आता ती म्हणते, माझ्या मैत्रिणीने म्हणजे माझ्या अनिशाने मला काही फ्रेंडशिप बँड दिले आहेत, आपण आता बांधूयात ना एकमेकींना? तेव्हा हो बांधूयात की, आण चल, असं नंदिनी म्हणते. मग आता त्या दोघीही एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधणार असतात. तेव्हा नंदिनी आता लगेचच काव्याकडे पाहते, इमोशनल होते आणि मनातच विचार करते, अगं आपली मैत्री एवढी घट्ट आहे तरीही स्वतः तू मला डिवोर्सबद्दल का नाही सांगितलंस? तेव्हा आता काव्या मनातच विचार करू लागते की ताई माझा डिवोर्स होणार आहे, आपण दोघीही अगदी बहिणी आहोत आणि घट्ट मैत्रिणीसुद्धा, मी तुला काहीही सांगितलेलं नाही, ताई मला माफ कर, पार्थ आणि माझा डिवोर्स होणार हा धक्का तुला सहन नाही होऊ शकत. मग आता असं मनातच म्हणून ती पुन्हा एकदा नंदिनीकडे पाहते आणि तिला मिठी मारते. तर दुसरीकडे आता सगळ्यांनी विक्रम आणि मानिनीच्या ॲनिव्हर्सरीची अगदी फुल तयारी केलेली असते. घरात हॉलमध्ये सगळीकडे अंधार असतो. तर आता जीवा विक्रमचे तर पार्थ हा मानिनीचे डोळे बंद करून आता त्यांना हॉलमध्ये घेऊन येतो. मग आता मानिनी विक्रम सारखे विचारत असतात की कुठे घेऊन चाललात आम्हाला, असं सरप्राईज नका ना ठेवू काही. जीवा म्हणतो, असं सरप्राईज रिव्हील करायचं नसतं ग आई. तेव्हा आता ते दोघेही 1 2 3 असं म्हणून डोळे उघडतात. तेवढ्यातच सगळ्या लाईट्स ऑन होतात. तर पूर्ण हॉलमध्ये अगदी छान असं डेकोरेशन केलेलं असतं. त्याचबरोबर रेड बलूनने सर्व हॉल आता डेकोरेट केलेलं असतं. सगळीकडे लाईटिंग असते. त्याचबरोबर छान असा टेबलसुद्धा सजवलेला असतो आणि यांच्या लग्नाचा 30व्या वाढदिवसानिमित्त एक पोस्टरसुद्धा लावलेला असतो. तेव्हा आता हे दोघेही जेव्हा डोळे उघडतात तेव्हा त्यांना खूप मोठं आणि भन्नाट असं सरप्राईज मिळतं. त्यावेळी ते दोघेही आता त्याकडे पाहतच राहतात आणि विचारतात, एवढं सगळं करायची काय गरज होती? तेव्हा आता मिथून म्हणतो, आय डोंट लाईक दिस वहिनी, एवढं सगळं करायची गरज नव्हती म्हणजे? अरे तुमच्या लग्नाचा 30वा वाढदिवस आहे, मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे आणि आता ना जंगी पार्टी झालीच पाहिजे. पुढे आता जीवा विचारतो, आवडलं ना आई बाबा तुम्हाला? तेव्हा विक्रम म्हणतो, हो खूप आवडलं. मिथूनच्या भाषेत सांगायचं झालं तर आय जस्ट लाईक दिस, असं तो मोठ्यानेच म्हणतो. मानिनी म्हणते, अरे हे सगळं ठीक आहे पण माझ्या सुना गेल्यात कुठे? तेव्हा हॅप्पी ॲनिव्हर्सरी असं म्हणून नंदिनी आणि काव्या दोघीही तेथे येतात. मग त्या दोघीही छान असा केक घेऊन आलेल्या असतात आणि त्या दोघीही आता त्या दोघांना ॲनिव्हर्सरीचं विश करतात आणि आमच्याशिवाय सेलिब्रेशन होणार आहे का असंही विचारतात. मानिनी म्हणते, नाही ग बाळांनो, तुमच्याशिवाय सेलिब्रेशन होणं शक्यच नाही, कारण तुम्ही दोघीही माझ्या काळजाचा तुकडा आहात. तर रम्याचा आता जळफळाट होतो. त्यानंतर आता पार्थ विचारतो, घ्या आता, अगोदर आम्ही दोघे काळजाचे तुकडे होतो, आता ह्या झाल्या का? मग आता जीवा म्हणतो, अजिबात असं झालं नाही पाहिजे आई, या विरोधात आम्ही प्रोटेस्ट करूच. त्याचवेळी काव्या म्हणते, प्रोटेस्ट करा पण आज नाही उद्या, हां, नाहीतर आमचं सेलिब्रेशन होणारच नाही. तेव्हा नंदिनी सुद्धा जीवाला टोमणा मारते, एखाद्याने किती जलस व्हावं ना कळतच नाही बाबा. मग मिथून म्हणतो, भांडू नका रे बाबांनो, सेलिब्रेशनला सुरुवात करा, कारण आता केक सुद्धा वाट बघतोय, आपण त्याला कधी खातोय त्याची. तेव्हा पिहू म्हणते, बाबा अहो तुमचा डोळा केकवरच आहे वाटतं. त्यानंतर काव्या म्हणते, बिचाऱ्या आत्याबाई खाली येऊ शकत नाहीये ना तापामुळे आणि त्यांच्या आवडीचा चॉकलेट केकच ऑर्डर केलाय. तेव्हा रम्याला खूप राग येतो आणि ती रागातच काव्याकडे पाहत मनात विचार करते, आता जर माझ्या आईला ताप आला नसताना तर तिने बरोबर दाखवलं असतं हिला. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सेलिब्रेशन तर अगदी झालेलं असतं. तर मानिनी आता प्रेमाचा अर्थ समजावून सांगते, प्रेम हे कधीही 50-50 नसतं, कारण प्रेम हे नेहमी 60-40 असतं. मग विक्रम म्हणतो, तुमचा पार्टनर हा तुमचा वरण भात असतो, प्रत्येकाने शोधावा आपापला वरण भात, असं तो त्या दोघाही मुलांना ॲडवाईस देतो. तर ते दोघेही आपापल्या बायकांकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.